नमस्कार मित्रांनो, PSSM ब्लेसिंग्स परिवारमधून मी प्रिया डिगे रेवती देवीचे पुस्तक न्यू एनर्जीच्या ऑडिओ नंबर 2मध्ये तुमचे स्वागत आहे. 1980मध्ये माझ्या आईने मला लोपसाम रामपाची पुस्तके आणून दिली, जी माझ्या जीवनाचा पाया बनली. रामपाने पूजा बंद करायला सांगितल्यानंतरही मी काही दिवसांपर्यंत अभिषेक करत राहिली. पण त्या कारणाने मी रामपाला नाही सोडले. मला तसे वाटले तर ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून पण मी पूजा आणि अभिषेकचा जाप बंद केला नसता. यासाठी नाही की कोणी करत आहे, नाही केले तर देवाला राग येईल या भीतीने पण नाही करत. जेव्हा मला वाटते तेव्हा मी करते. जेव्हा मला ते वाटत नाही तेव्हा असे कितीतरी संदर्भ आहेत ज्यामध्ये मी कित्येक महिने देवांचे तोंड बघितल्याशिवाय काढले आहेत. भरपूर सारे निर्बंध आणि शिस्तीच्या मध्ये मोठे झाल्यानंतरही मी माझ्या मनाला ह्यापासून दूर नाही केले. भरपूर सारे महिन्यांपर्यंत देवाच्या जवळ न गेल्याने गुन्हेगारासारखे नाही वाटले. माझे मन सांगते की मन, वाचा आणि कर्म या तिघांच्या शुद्धीने जेव्हा आपण हे सर्व करतो तेव्हा त्या पूजेचा आणि जापचा काही अर्थ असतो. म्हणून काही महिन्यांपर्यंत जेव्हा कधी पण माझे मन सांगते तेव्हा मी स्वच्छ मनासोबत अभिषेक करायची. देवांच्या प्रती भीती आणि संकोच ठेवला तर आध्यात्मिकतेमध्ये आपण प्रगती नाही करू शकत. रामपाची पुस्तके वाचताना जोपर्यंत डोळ्यांनी नाही पाहत तोपर्यंत समजत नाही. पुस्तक वाचायच्या 2 दिवस आधी मला स्वप्नात दिसायचे, म्हणून पुस्तक वाचताना मला सोपे गेले. जेव्हा आपण आवडीने बसून जेवण जेवतो तेव्हा आपले शरीर तृप्त होऊन आता जेवण बंद कर हे सांगेपर्यंत समजत नाही की केव्हा आपले पोट भरलेले आहे. तसेच साधनेचे पण आहे. जोपर्यंत आपले मन आपोआप पाऊल पुढे नाही टाकत तोपर्यंत नाही समजत. मागे पाहिल्यानंतर मलाही त्याचे आश्चर्य वाटले. एका वर्षासाठी ओंगोलच्या एका ट्युटोरियल कॉलेजमध्ये मी काम केले. त्या दिवसांमध्ये मला एक सवय होती. जे काम मी करत असेल ते काम थांबवून श्लोक वाचून संध्यादीपला नमस्कार केल्यानंतर ते काम चालू ठेवायची. माझे जिथे पण राहणे होत होते तिथे माझी ही सवय कधीही अडचण नाही बनली. त्या दिवसांमध्ये मी माझ्या वर्गात असायची. त्यावेळी मी माझा धडा थांबवून नमस्कार केल्यानंतर धडा चालू ठेवायची. बघणारे काय म्हणतील यावर मी कधी ध्यान दिले नाही. प्रत्येक दिवशी दिव्याला नमस्कार करणे हा एक नियम बनला होता. प्रत्येक दिवसासारखे त्या दिवशी पण मी जेव्हा नमस्कार करत होती तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एका पुरुषाचा खळखळून हसणारा आवाज ऐकायला आला. ते हसणे हास्यास्पद नव्हते. छोट्या मुलांच्या बालिश कृत्यांवर जसे मंत्रमुग्ध होऊन जास्त वेळ न थांबवता आल्यामुळे येणारे ते हसणे होते. त्यामध्ये आपुलकी होती. हसून आवाज आला की एका जागेवर एका वेळी दिसणाऱ्या दिव्याला पाहण्यापेक्षा चांगले आहे प्रत्येक वेळी प्रत्येक जागेवर जो दिवा आहे त्याला बघण्याचा प्रयत्न करा. त्या आवाजाप्रती मला संदेह नाही झाला. त्या दिवसानंतर मला संध्यादीपकला नमस्कार करण्याचा विचार नाही आला. त्या शिक्षणानंतर मी त्या सीमेच्या पलीकडे गेली. त्या दिवशी मला समजले की वरून मला कोणीतरी पाहत आहे आणि वेळेनुसार मला रस्ता पण दाखवत आहे. जेव्हा माझे मन अभिषेकपासून दूर होत होते तेव्हा माझी भेट प्राणिक हिलिंगसोबत झाली. ऊर्जाचे काम करण्याची पद्धत विचित्र अनुभवांद्वारे समजली. देवी मला ऊर्जेच्या रूपाद्वारे दिसायला लागली. देवींच्या प्रती असलेली भीती आणि भक्तीच्या मधील अंतर संपवून त्यांच्या प्रती आणि त्यांच्या तत्वांच्या प्रती एक नवीन उत्साह मिळाला. त्यानंतर पिरामिडच्या संबंधित पुस्तक वाचल्यानंतर ऊर्जेच्या प्रभावाबद्दल मला जाणीव झाली. जेव्हा मी इंटरमिडिएटमध्ये होती शिवरूपाबद्दल शृंगी प्रवचनमध्ये ऐकलेले विषय आत्तापर्यंत मला वेगवेगळे विचार करायला लावते. त्यावेळी देवी भागवतचे मणिद्वीपा वर्णन मला खूप आकर्षक वाटले. त्या वर्णनाचे विज्ञानाच्या हिशोबाने विश्लेषण करायला लागली. पुराच्या रूपामध्ये येणाऱ्या पाण्यावर लक्ष देण्याच्या अगोदर जशी पाण्याची पातळी वाढत जाते तसे सगळ्यांनी
कधी आणि कसे माझ्या मनाच्या विज्ञानाला मजबूत केले मला समजले पण नाही. जेव्हापासून मला जाणीव झाली आहे, जे पण छोटे मोठे ज्ञान माझ्याकडे होते त्याच्या मदतीने सायंटिफिक प्रकारे विचार करणे हा माझा स्वभाव बनत गेला. विज्ञानाच्या हिशोबाने विचार करणे म्हणजे आपल्या मर्यादित विज्ञानाला बघून विज्ञान फक्त हेच आहे हे समजू नका. विज्ञानापेक्षा पण जुने या सृष्टीमध्ये काहीच नाही आहे. जिथे पण बघू त्याच्या पाठीमागे विज्ञान आणि भौतिक विज्ञान जरूर आहे. अशा विज्ञानामागे आपल्याला विचार केला पाहिजे. ज्याला आपण महिमा आणि विज्ञान समजतो त्याच्या पाठीमागे पण विज्ञान आहे. विज्ञान काय आहे? कुठल्या पण कामाचे कारण हे निसर्गसूत्रावर आधारित असावे लागते. भगवंतालाही निसर्गसूत्रावर आधारित काही कार्य करावे लागते. हे समजून घेणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला ते विज्ञान समजत नाही तेव्हा आपण त्याला महिमा आणि लीला समजतो. ध्यान परत सुरू करायला सांगितल्यानंतर त्यावेळी माझी ओळख पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटी सोबत झाली. ध्यान आणि माझ्या मार्गाबद्दल जाणणे हे मला आतून आलेल्या संदेशानुसार समजले. आता मी सध्या चॅनलिंग करत आहे. टोबियास क्रॉन अँड्रोमेडल द्वारा मिळालेल्या बातम्या आणि लोबसांग रामपाद्वारा मिळालेल्या बातम्या पुस्तकाच्या रूपात आणण्याचा प्रयत्न करत आहे. आज पाठीमागे बघितल्यानंतर वाटते की माझ्याद्वारा उचललेले प्रत्येक पाऊल ही दुसऱ्या पावलाची पाया बनली आहे. पूजा, अभिषेक आणि जाप, त्यानंतर टेलिपथीद्वारा मिळालेल्या संदेशापासून मुक्त केले गेले. त्यानंतर रामपाद्वारा नवीन कोण आणि पाया घातला गेला. त्यानंतर ऊर्जेच्या प्रभावाबद्दल समजले. हा काही नवीन मार्ग नाही आहे. आध्यात्मिक परिणामक्रमाची पुढची पायरी आहे. या पायरीवर पाय ठेवल्यानंतर माझे जीवन पूर्णपणे बदलले. हे मी शब्दात सांगू शकत नाही. मित्रांनो, पुढच्या ऑडिओमध्ये पत्री सरांनी रेवती देवींना दिलेल्या कामाबद्दल पाहूयात. धन्यवाद.